शासनाने सर्पमित्र व प्राणीमित्रांना मानधन, विमा आणि संरक्षणासाठी साधनं द्यावी अशी मागणी होतीये। स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत पोहोचवत सापांना जीवदान देऊन निसर्गात मुक्त करणाऱ्या सर्पमित्रांबाबत शासनाची उदासीनता दिसून येते। शासन पातळीवरूनच सर्पमित्रांचा विचार होऊन त्यांना मानधन, विमा, सेवा, सुरक्षा साधनं देण्यात यावी अशी मागणी सर्प आणि प्राणीमित्र संघटनेनं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे। सर्पमित्र हा समाजाची आणि नागरिकांना सेवा देतात, तसेच त्यांच्या या सेवेमुळे नागरिकांना सुरक्षितता मिळते, शिवाय सापांचाही जीव वाचतो। घराच्या परिसरात सापाचं अस्तित्व जाणवलं की सर्पमित्रांना बोलावलं जातं। सर्पमित्र ही मदत अत्यावश्यक असल्याचं ओळखून दिवस रात्र कोणत्याही वेळी तात्काळ हजर होऊन सेवा देतात। विशेष म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता स्वतः धोका पत्करून संबंधित नागरिकांना सुरक्षित करतात। सर्पमित्रांची सेवा निश्चितच समाजासाठी आवश्यक असून सर्पमित्रांचं योगदान निसर्ग साखळीसाठी अबाधित ठेवण्याचं कार्य होतं, पण यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता प्रशासनाकडून मिळत नाही। यापुढे शासनानं सर्पमित्र आणि प्राणीमित्रांना विमा, मानधन व सुरक्षा साधनं पुरवावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय छावा। आपण आज उपविभागीय कार्यालय निलंगा येथे सर्व वन्य टीमची सोबत घेऊन तसेच शेतकरी वर्ग असेल किंवा सर्व सर्पमित्र या ठिकाणी जमलेले आहोत व आत्ताच आपण अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हे सर्पमित्र आपल्या अर्धरात्री आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, समस्या म्हणजे जे वन्य प्राण्यापासून होणारे जे शेतीचं नुकसान असेल, त्यामध्ये हरिण असेल किंवा सर्प असतील किंवा त्यामध्ये डुकरं असतील किंवा अन्य वन्य प्राणी असतील, ज्यापासून जे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊ लागले, त्यामध्ये धुमाकूळातून ऊसाची विल्हेवाट पूर्ण आडवं पडू लागले। ऊस, सोयाबीन होत्याचं नव्हतं झालेलं आहे। त्यापासून कधी अर्ध्या रात्री वन्यजीव प्राण्यांच्या ह्याचे अध्यक्ष साहेब असतील किंवा ह्यांच्या पूर्ण टीमला आम्ही केव्हाही अर्ध्या रात्री फोन केलो की येतात व त्यांची विल्हेवाट लावतात, पण ह्याच्यामध्ये वन्य अधिकारी कोणीही 100 वेळेस फोन करून कोणीही उपलब्ध होत नाही। त्यापासून आमच्या ज्या वन्य टीमच्या जे मागण्या आहेत, त्या मागण्या ह्यांना न्याय मिळण्यासाठी किंवा यांना त्यांचे जे विमा संरक्षण असेल किंवा आयडेंटिटी असेल किंवा यांच्या पूर्ण मागण्या त्या शासनाने मान्य कराव्यात, त्यासाठी आम्ही छावा टीमने यांना पाठिंबा तर दिलेलं। त्यामध्ये सुद्धा 2 मिनिट आपले शेतकरी बांधव सुद्धा यांची अर्ध्या रात्री आपला धावून येतात हे वन्य प्राणी, त्याबद्दल सुद्धा 2 मिनिट मनोगत व्यक्त करणार। ते सुद्धा अण्णा बालाजी अण्णा पिंड सुद्धा 2 मिनिट बोलणार आहेत। अण्णा, आपल्याला ह्यांच्याकडून काय फायदा आहे? प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, निलंगा, लातूर।